नमस्कार. वामिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत गूळ व साखरेचा वापर न करता नाचणीचे लाडू कसे बनवायचे. तर नाचणी हा कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन, फायबर यांचा एक उत्तम सोर्स आहे. मुलांच्या शारीरिक वाढीसाठी किंवा सर्वच वयोगटातील लोकांच्या हाडांच्या बळकटीसाठी, रक्तवाढीसाठी आणि हिमोग्लोबिनच्या वाढीसाठी सुद्धा नाचणी गुणकारी असते. तर गोडव्यासाठी आपण आज खजुराचा वापर करणार आहोत. खजुराचे सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. तर आपण पाहूया साहित्य. तर नाचणीचे लाडू बनवण्याकरता आपण 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी खजुरातल्या बिया काढून बारीक चिरून घेतला आहे. अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त तूप घेतलेला आहे आणि सुकामेवा 8 ते 10 बदाम, 15 ते 18 पिस्ता आणि 8 ते 10 अक्रोड आपण इथे घेतलेले आहेत. तर सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण नाचणीचं पीठ भाजून घेऊया. कढई गरम करत ठेवलेली आहे. तर सुरुवातीला आपण पीठ कोरडंच भाजून घेणार आहोत, तूप न टाकता. 1-2 मिनटं पीठ आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे. तर लाडू बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला की अजिबात आपल्याला घाई नाही करायची. शेवटपर्यंत अगदी मंद आचेवरती आपल्याला लाडू बनवायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट जे काही आपण भांडं वापरतो, कढाई किंवा पातेलं, ते थोडंसं जाडबुडाचं असलं पाहिजे. आणि भाजणी जी असते ती आपल्याला सतत हलवत राहायची आहे, जेणेकरून ती खाली लागणार नाही. थोडंसं जरी पीठ काय असतं ते करपलं तर मग पूर्ण लाडूला त्याचा वास येतो आणि चवसुद्धा येते. त्यामुळे ही आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर आपण कंटिन्यू पीठ हलवून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. आता थोडं करून आपल्याला तूप ॲड करायचं आहे. एकत्रच सगळं तूप ॲड नाही करायचं आहे. तर 15 ते 20 मिनटं मंद आचेवरती छान असं हे पीठ आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. तुम्ही ऑब्झर्व करू शकता की हळूहळू पिठाचा कलर चेंज होतोय ते. तर ज्या काही पिठाच्या गुठळ्या फॉर्म होतात त्या आपल्याला हळूहळू मोकळ्या करून घ्यायच्या आहेत पीठ हलवताना. अजून थोडंसं तूप आपण ॲड करून घेऊया. ज्या काही गाठी झालेल्या आहेत त्या आपल्याला मोकळ्या करत करत पीठ कंटिन्यू हलवून छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की पिठाचा कलरसुद्धा हळूहळू चेंज होतोय. तर आता आपण सगळं तूप ॲड केलेलं आहे आणि आता परत एकदा हे अजून एक 5 मिनटं झाले आहेत. अजून एक 10 ते 15 मिनटं मंद आचेवरती असेच व्यवस्थितपणे कंटिन्यू हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर डायबेटिक लोकांना सुद्धा डॉक्टरांचा सल्ला असतो की आहारामध्ये नाचणीचा समावेश करा. जर का डायबेटीज कंट्रोलमध्ये असेल तर खजुराचा कमी वापर करून हे लाडू आपण त्यांनासुद्धा कधीतरी देऊ शकतो खायला. तुम्ही पाहू शकता पीठ किती छान खरपूस भाजून झालेलं आहे. तूपसुद्धा सुटलेलं आहे व्यवस्थितपणे. तर आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला हे पीठ थंड करून घ्यायचं आहे आणि पीठ थंड होतोय तोवर आपण आपले जे काही बारीक चिरून घेतलेले खजूर आहेत ते तुपामध्ये भाजून घेऊया थोडेसे. 1 चमचा तूप घेतलेला आहे. तूप मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपल्याला खजूर ॲड करून भाजून घ्यायचे आहेत. तर खजूर भाजल्यामुळे ना मऊ होतात आणि ते पिठामध्ये एकजीव व्हायला मदत होते. आणि खजूर आणि ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपण भाजून याच्याकरता घेतो की साधारणतः आपण जर का हे भाजून घेतलं तर लाडू आपले महिनाभर व्यवस्थित टिकतात. अजिबात लाडूला वास वगैरे नाही आहेत. जर का कच्चे खजूर आणि ड्रायफ्रूट्स टाकले तर ड्रायफ्रूटमध्ये थोडं तेल असतं, तेलकट असतात ड्रायफ्रूट्स, तर त्याचं तेल सुटतं आणि मग लाडूलासुद्धा वास येतो किंवा कडवट अशी चव पण येते. त्यासाठी आपल्याला
हे खजूर आणि ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, खजूर व्यवस्थित भाजून घेतलं आहे आणि आता आपल्याला तेही थंड करून घ्यायचं आहे. पिठामध्ये मिक्स करून थोडंसं हे एकजीव करून घेऊया. तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे खजूर मऊ झाले आहेत आणि ते इझिली मॅश होत आहेत आणि पिठामध्ये सुद्धा एकदम इझिली मिक्स होत आहेत. आता आपण ड्रायफ्रूट्स तुपामध्ये थोडेसे भाजून घेऊया. 1 चमचाभर तूप घेतलं आहे. त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स टाकून आपण छानपैकी भाजून घेऊ. प्रवासाला जाताना जर का जास्त दिवसांचा प्रवास असेल तर स्नॅक्ससाठी आपण हे लाडू सोबत ठेवू शकतो. महिनाभर व्यवस्थित टिकतात आणि घरामध्ये सुद्धा आपण हे लाडू बनवून ठेवू शकतो. स्नॅक्स टाईममध्ये हे एक पौष्टिक स्नॅक्स पण म्हणून आपण खाऊ शकतो. आता आपले इथे पीठ आणि खजुराचं मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे. ते वाटून घेऊया. ड्रायफ्रूट्स थंड होत आहेत. थंड झाले की तेही वाटून घ्यायचे आहेत. तर आधी पीठ आणि खजूर आपण वाटून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान एकजीव झालेले आहे. मस्त बारीक झालेलं आहे आणि वाटून घेतल्यामुळे एकजीव पण झालेला आहे. हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपले ड्रायफ्रूट्ससुद्धा आपण बारीक करून घेऊया. ड्रायफ्रूट पावडरसुद्धा आपण आपल्या पीठ आणि खजुराच्या मिश्रणामध्ये ॲड करून घेऊ आणि हे सगळं एकजीव करून घेऊया. व्यवस्थित असं सगळं मिक्स करून एकजीव करून आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. खजुरामुळे बाइंडिंगसुद्धा व्यवस्थित येतं लाडूला. जर का पीठ थोडंसं तुम्हाला कोरडं वाटत असेल, बाइंडिंग नसेल तर 1-2 चमचे तूप गरम करून वरून ॲड करू शकतो. मग लाडू व्यवस्थित वळले जातील. हे पहा, पटकन लाडू वळले जात आहेत. बाइंडिंगसुद्धा खूप छान आलेलं आहे. अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊया. तर आपण जे काही प्रमाण घेतलेलं आहे सगळ्या साहित्याचं, त्या प्रमाणामध्ये साधारणतः 17 ते 18 एवढ्या आकाराचे लाडू आपले बनून तयार होतात. बघू शकता किती छान खरपूस मस्त असे लाडू आपले इथे बनून तयार झालेले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कशी वाटली रेसिपी. हे पहा, लाडू खुसखुशीत झालेले आहेत, अगदी सॉफ्ट झालेले आहेत, पटकन मोडले पण जात आहेत. तर असे लाडू खायला खूप छान मजा येते. तर तुम्ही चॅनलला जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर नवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.